तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए सेकंड सेम थर्ड या ठिकाणी आपण खडक हा प्रकरण या ठिकाणी बघत होतो आणि खडक हा प्रकरण बघत असताना या ठिकाणी आपण मागच्या पिरियडला अग्निजन्य खडकांची कल्पना बघितली. आजच्या पिरियडला आपण आज बघत आहोत या ठिकाणी स्तरित खडक. स्तरित खडक किंवा ज्याला आपण गाळाचे खडक असे सुद्धा. स्तरित खडक किंवा ज्याला आपण गाळाचे खडक, ज्याला आपण इंग्लिश मध्ये सेडिमेंटरी रॉक असं म्हणतात. या ठिकाणी याला स्तरित खडक किंवा ज्याला गाळाचे खडक किंवा त्याला आपण सेडिमेंटरी रॉक असं सुद्धा म्हणतो. तर याच्या पूर्वीच्या जेव्हा आपण पिरियडमध्ये बघितलं की अग्निजन्य खडकांची निर्मिती कशा प्रकारे होते, त्यांचे गुणधर्म बघितलं आणि त्यांची रचना सुद्धा बघितली. तर आजच्या पिरियडला आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी स्तरित खडक म्हणजे काय आणि स्तरित खडकांची जी निर्मिती असते ती निर्मिती कशा प्रकारे झालेली असते. तर स्तरित खडकांच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये सांगितले जाते की या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण भारताचा किंवा जगाचा भाग बघितला तर 95% खडक किंवा 95% भूभाग हा या ठिकाणी स्तरित खडकांच्या निर्माण झालेला आहे. स्तरित खडकांमुळे निर्माण झाले. मग आता 95% जो भाग आहे, सॉरी 75%, तर 75% भूभाग हा या ठिकाणी जे गाळाचे खडक आहेत किंवा जे स्तरित खडक आहेत तर यांच्यामुळे या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेले दिसून येते. तर उरलेला जो भाग आहे, मग उरलेला जो भाग आहे 25%, तर 25% भागामध्ये या ठिकाणी अग्निजन्य खडक किंवा या ठिकाणी रूपांतरित खडक यांनी ठरलेले. म्हणजे 75% भूभाग हा या ठिकाणी स्तरित खडकांनी, गाळाच्या खडकांनी, तर 25% भूभाग हा अग्निजन्य खडक किंवा रूपांतरित खडक यांनी या ठिकाणी व्यापलेले दिसते. मग आता हे जे गाळाचे खडक आहेत तर गाळाच्या खडकांमध्ये या ठिकाणी जी निर्मिती आहे तर या निर्मितीमध्ये यांच्या निर्मितीमध्ये जेव्हा इथं आपण म्हटलं की 25% भूभाग फक्त अग्निजन्य खडकांचा आहे आणि 75% भूभाग कोणाचा आहे, गाळाच्या खडकाचा. परंतु हे जे 75% भूभाग आहे तर 75% भूभागामध्ये यांची जी निर्मिती झाली तर 95% भूभाग म्हणजे 95% जे खनिजे आहेत तर हे खनिजे कोणाचे दिसत आहे तर 95% खनिजे अग्निजन्य आणि रूपांतरित खडकाचे दिसतात. हे तीन आकडेवारी लक्षात घ्या. या ठिकाणी 75% भूभाग गाळाच्या खडकांमुळे निर्माण झाला, 25% भूभाग अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांमुळे निर्माण झाला. तर 95% जे खनिजे आहे तर 95% जे खनिजे किंवा त्या ठिकाणी आढळणारी मूलद्रव्ये ही कोणामुळे निर्माण झालेली आहे तर अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांची जी या ठिकाणी जे मूलद्रव्य आहेत ते खनिज द्रव्य आहेत तर हे 95% भूभाग हा कोणाचा आढळतो या ठिकाणी अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांचा आहे. लक्षात आहे. तर अशा प्रकारे मग आता जे गाळाचे खडक आहेत तर या ठिकाणी मग लॅटिन भाषेमध्ये जो आपण त्याला सेडिमेंटरी म्हणतात तर लॅटिन भाषेत सेडिमेंटरी तर सेडिमेंटरी हा जो शब्द आहे या शब्दापासून या ठिकाणी सेडिमेंटरी या शब्दापासून जो आपण सेडिमेंटेशन म्हणतो तर सेडिमेंटेशन अशा प्रकारे हा याचा अर्थ होतो. आणि या शब्दाचा सेडिमेंटरीचा अर्थ, सेडिमेंटरी या शब्दाचा जसा अर्थ आपण बघितला तर या ठिकाणी खाली बसणे, या ठिकाणी खाली बसणे किंवा त्या ठिकाणी जमा होणे, खाली बसणे किंवा जमा होणे म्हणजे एक तर खाली बसणे किंवा जमा होणे. मग आता या ठिकाणी खाली बसणे म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी जमा होणे असं म्हणतो. मग आता जमा होणे या ठिकाणी काय जमा झालं तर या ठिकाणी जो गाळ वाहून आला
जो याची जी झीज झाली आणि या झिजेमुळे अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडकांची जी झीज झाली, मग आता ही झीज कशामुळे झाली तर याच्यावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, तर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये मुख्यतः ऊन, वारा आणि पाऊस हे जे तीन मुख्य घटक, आणि या तीन घटकांमुळे काय झालं, याचं विदारण झालं आणि या विदारणामुळे निर्माण झालेले जे वेगवेगळे खनिज द्रव्य आहेत, जे मृदा आहे, या ठिकाणी काही सेंद्रिय घटक असतील, काही असेंद्रिय घटक असतील, हे सर्व मिळून या ठिकाणी यांच्यामुळे जे काही त्यांचे रूपांतरण झालं, जे काही माती असेल, जे रेती असेल, तर हे सगळं पुन्हा या ठिकाणी जमा झालं आणि हे जमा झाल्यामुळे या ठिकाणी जमा झालं आणि जे जमा झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना असे एकावर एक थर काय झाले, याच्यावरती जे जमा वेगवेगळे जे थर जमा झाले आणि या वेगवेगळ्या जमा झालेल्या थरांना आपण काय म्हणतो, या ठिकाणी काळाचे खडक असेल. मग आता काळाच्या खडकांची निर्मिती तुमच्या लक्षात आली असेल की ऊन, वारा, पाऊस यांच्यामुळे विदारणाची प्रक्रिया घडून आली आणि हे विदारणाची प्रक्रिया घडून आल्यामुळे अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक आणि यांच्या व्यतिरिक्त काही सेंद्रिय पदार्थ आणि असेंद्रिय पदार्थांची झीज झाली आणि ही झीज या ठिकाणी ऊन, वारा, पाऊस या ठिकाणी पावसामुळे नदीद्वारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून गेली आणि ही वाहून जात असताना त्यांना ज्या ठिकाणी योग्य प्रकारे जिथे जागा मिळाली त्या ठिकाणी काय झाले, याचे थरावर थर असे साचत गेले आणि हे वेगवेगळे थर जसे साचत गेले त्याच्यामुळे या ठिकाणी काळाच्या खडकांची आलं लक्षात. तर हे काळाचे खडक निर्माण झाले. मग आता काळाचे खडक निर्माण झाल्याच्या नंतर या ठिकाणी जेव्हा काळाचे खडक निर्माण झाले आणि काळाचे खडक निर्माण झाल्याच्या नंतर फक्त या ठिकाणी काळ निर्माण झाल्यामुळे निर्माण झाले का नाही, तर याच्यावरती उष्णता आणि जो दाब आहे, भूपृष्ठाकडून येणारा जो दाब असेल, हा दाब या ठिकाणी पडला. अंतर्गत भागामध्ये जी उष्णता असायची, उष्णता या ठिकाणी कारणीभूत झाली आणि या ठिकाणी दोन्ही भागाकडून येणारा दाब, याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे या खडकांची निर्मिती झाली. तर मग अंतर्गत भागातील दाबामुळे हे खडक घट्ट झाले आणि अंतर्गत भागातील दाबामुळे जेव्हा खडक घट्ट झाले तर त्यांना आपण स्तरित खडक असे सुद्धा म्हणतो. जेव्हा त्यांना गाळाचे खडक हे म्हणतो किंवा स्तरित खडक म्हणतो. स्तरित म्हणजे जेव्हा याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा थर दिसतात, ते वेगवेगळे स्तर दिसतात म्हणून यांना आपण स्तरित खडक असे सुद्धा म्हणतो. गाळ साचून आला आणि गाळ साचून आल्यामुळे याला कितीतरी वर्षाचा, अब्जोवधी वर्षाचा कालावधी लागला आणि अब्जोवधी वर्षाच्या कालांतरानंतर या ठिकाणी हे खडक आपल्याला आज बघायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की ज्या ठिकाणी जिथं तुमच्या या ठिकाणी अग्निजन्य खडक असेल आणि खालच्या भागामध्ये जेव्हा आपण विहीर खोदतो, विहीरच्या घराचे जेव्हा फाउंडेशन खोदत असतो त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे मातीचे थर दिसतात. मग हे वेगवेगळे मातीचे थर कुठून आले असावे, तर या ठिकाणी जेव्हा जसा जसा गाळ साचत गेला आणि हा जसा जसा गाळ साचत गेला तसं तसं या ठिकाणी मातीच्या वेगवेगळ्या लेयर आपल्याला दिसतात. या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या मातीच्या लेयर दिसतात म्हणजे ही जसं जसं भूभाग, त्या भूभागावरती जसा जसा गाळ वाहून आला आणि गाळ वाहून आल्याच्या नंतर ते संचयन होत गेलं. या संचयनामुळे जो भूभाग निर्माण झाला त्यांना आपण या ठिकाणी गाळाचे खडक असं म्हणतो. त्याच्यानंतर जर आपण बघू, मग हे जे गाळाचे खडक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण होत असल्यामुळे या ठिकाणी गाळाच्या खडकाचे इथं दोन प्रकार पडतात. किती? दोन प्रकार पडतात. दोन प्रकारामध्ये या ठिकाणी पहिला आहे सेंद्रिय गाळाचे खडक. सेंद्रिय गाळाचे खडक आणि दुसरा त्याच्यानंतरचं आहे, दुसरं आहे या ठिकाणी असेंद्रिय गाळाचे खडक. असेंद्रिय गाळाचे, तर सेंद्रिय गाळाचे खडक आणि असेंद्रिय गाळाचे खडक याच्यापैकी आपण पहिलं बघू सेंद्रिय गाळाचे खडक, ज्याला ऑर्गॅनिक म्हणतात. ऑर्गॅनिक सेडिमेंटरी गाळ. तर ऑर्गॅनिक सेडिमेंटरी गाळ आणि याला आपण म्हणतो
इनऑर्गॅनिक सेडिमेंटरी, इनऑर्गॅनिक सेडिमेंट, ऑर्गॅनिक आणि सर इनऑर्गॅनिक सेडिमेंटरी काम आणि ऑर्गॅनिक सेडिमेंटरी काम. तर या ठिकाणी एखादा जर जलाशय असेल, या ठिकाणी जेव्हा एखादा जलाशय असेल तर त्या जलाशयामध्ये कित्येक तरी ठिकाणावरून इतक्या ठिकाणावरून त्या ठिकाणी पाणी येत असेल तर तेवढ्या ठिकाणावरून पाणी येत असताना एखादा हा आपण जलाशय समजू आणि या जलाशयामध्ये पाणी ठरलेलं असेल, पाणी साठलेलं असेल आणि या साठलेल्या पाण्यामध्ये या ठिकाणी काही प्राण्यांचे अवशेष दिसतात, प्राण्यांचे अवशेष, त्याचप्रमाणे वनस्पतींचे सुद्धा अवशेष दिसतात, वनस्पतींचे अवशेष, प्राण्यांचे आणि वनस्पतींचे या ठिकाणी अवशेष दिसतात. कारण या ठिकाणी जे प्राणी असतील, समजा जंगल असेल तर त्या जंगली भागामध्ये बरेचसे जे प्राणी असतील तर बरेचसे प्राणी मात्राळी झाल्यामुळे कित्येक ठिकाणी त्यांची शिकार केली जाते. शिकार केल्याच्या नंतर त्यांचे जे उपलब्ध किंवा जे त्यांना मौल्यवान जे वस्तू असते तर त्या मौल्यवान वस्तूमध्ये याच्यापैकी एखाद्या शिकार केली असते, त्याच्यापैकी मांस खाल्ले जाते आणि उरलेले जे त्यांचे हाडे जे असतात, हाडे तिथेच टाकून दिली जातात. तर ती पाण्यासोबत वाहून येतात. जे वनस्पती असतात तर वनस्पती जे या ठिकाणी वयोमान झाल्याच्या नंतर त्या जेव्हा पडतात आणि त्याच्यानंतर त्यांची जी लाकडे असतात ती लाकडे सुद्धा पाण्यासोबत वाहून येतात आणि ही लाकडे पाण्यासोबत वाहून या ठिकाणी जलाशयामध्ये येते आणि ते जलाशयामध्ये आल्याच्या नंतर ते यांचे जे अवशेष आहेत तर हे या ठिकाणी काढले जातात. या ठिकाणी पाणी असते, मृदा असते तर या मृदेमध्ये ती काढली जातात आणि ते त्या मृदेमध्ये गाडल्याच्या नंतर कालांतराने याच्यावरती दाब पडतो आणि याच्यावरती जसा दाब पडत जातो, पाण्याचा दाब पडतो, मृदेचा दाब पडतो आणि पाण्याचा आणि मृदेचा दाब पडून त्या ठिकाणी जे उष्णता निर्माण होते ही उष्णता निर्माण होते आणि या ठिकाणी जो गाळ निर्माण होतो किंवा दाब पडून जे खडक निर्माण होतात, त्यांच्यामुळे जे खडक निर्माण होतात तर त्या खडकांना या ठिकाणी आपण कोणते खडक म्हणतो, त्या ठिकाणी यांना आपण ऑर्गॅनिक सेंद्रिय खडक असे म्हणतो, ज्यांना आपण सेंद्रिय गाळाचे खडक म्हणतो. मग सेंद्रिय गाळाचे खडक म्हणजे लक्षात आलं की ज्या एखाद्या जलाशयात किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी किंवा जलाशयात पाण्याच्या ठिकाणी प्राण्यांचे अवशेष तसेच वनस्पतींचे अवशेष यांच्यावरती उष्णता आणि दाब पडून जे खडक निर्माण होतात तर त्या खडकांना सेंद्रिय गाळाचे खडक असे म्हणतात. लक्षात आहे. या ठिकाणी जेव्हा सेंद्रिय गाळाच्या खडकांची समजा आपल्याला व्याख्या विचारली गेली किंवा गाळाच्या खडकांची जशी व्याख्या विचारली गेली तर गाळाच्या खडकाची व्याख्या सांगत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या भागामधून जो गाळ वाहत येतो आणि गाळ वाहत आल्याच्या नंतर या ठिकाणी गाळ वाहत आला आणि हा गाळ वाहत आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी संचयन होते, हा संचयन झाल्याच्या नंतर या ठिकाणी भूगर्भामध्ये उष्णता आणि आजूबाजूच्या आणि पाण्याच्या या ठिकाणी जेव्हा दाब पडतो याच्यामुळे जी खडकांची निर्मिती होते तर त्याला आपण गाळाचे खडक म्हणतो. त्याला गाळाचे खडक म्हणजे या ठिकाणी फक्त गाळ या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे. तर या ठिकाणी सेंद्रिय जे खडक म्हणतो आपण तर सेंद्रिय गाळाच्या खडकांमध्ये या ठिकाणी प्राण्यांचे अवशेष आणि वनस्पतींचे अवशेष, प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेष ज्या ठिकाणी साठले जातात, साठल्यानंतर त्याच्यावरती मृदा, माती, रेतीचे कण जे असते तर रेतीचे कण त्याच्यावरती जमा होतात आणि रेतीचे कण जमा झाल्यानंतर भूगर्भामध्ये उष्णता आणि पाण्याचा पडणारा दाब तसेच आजूबाजूने त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण शक्तीचा पडणारा दाब याच्यामुळे दाब पडून जे खडक निर्माण होतात तर त्यांना आपण सेंद्रिय गाळाचे खडक असं म्हणत असतो. मग आता हे जे सेंद्रिय गाळाचे खडक आहेत तर या ठिकाणी यांना वनस्पतीजन्य गाळाचे खडक यांचे सुद्धा दोन प्रकार केले जातात. एक वनस्पतीजन्य सेंद्रिय गाळाचे खडक आणि दुसरा एक प्रकार सांगितले जाते की प्राणीजन्य सेंद्रिय गाळाचे खडक. मग आता वनस्पतीजन्य गाळाचे खडक म्हणजे ज्या खडकांमध्ये
वनस्पतींचे अवशेष मिळतात. ज्या खडकांमध्ये वनस्पतींचे अवशेष मिळतात त्यांना वनस्पतीजन्य गाळाचे खडक म्हणतात. तर ज्या खडकांमध्ये प्राण्यांचे अवशेष मिळतात तर त्यांना प्राणीजन्य गाळाचे खडक असे म्हणतात. तर जेव्हा सेंद्रिय खडकांमध्ये दगडी कोळसा जो आपण म्हणतो, आता जो आपण दगडी कोळसा जो या ठिकाणी वापरला जातो, औद्योगिकीकरणामध्ये दगडी कोळशाला खूप महत्व आहे. आणि दगडी कोळसा हा स्वतः पेटतो, स्वतः अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. तर जो दगडी कोळसा आहे त्या दगडी कोळसा त्याच ठिकाणावर काढला जातो, त्याच ठिकाणी उपलब्ध होतो की ज्या ठिकाणी काय झालं, अशा प्रकारची वनस्पती म्हणजे खूप सारी जंगले आणि ती जंगले आणि वनस्पती प्राणी त्या ठिकाणी मृतावस्थेमध्ये होते, ते त्या ठिकाणी गाळले गेले आणि गाळले गेल्यानंतर त्याच्यावरती गाळाचे असे थर जमा झाले आणि या थरांमुळे या ठिकाणी जो कोळशाची जी निर्मिती झाली तर त्याला आपण दगडी कोळसा म्हणतो. आणि दगडी कोळसा सुद्धा या ठिकाणी सेंद्रिय गाळाचे खडक आहे, हा या संदर्भामध्ये मोजला जातो. त्याच्यानंतर मग आपण दुसरं बघू असेंद्रिय स्तरीत खडक किंवा असेंद्रिय गाळाचे खडक. मग आता असेंद्रिय जे गाळाचे खडक आहे तर असेंद्रिय गाळाच्या खडकामध्ये या ठिकाणी यांत्रिक आणि रासायनिक पद्धतीने बघा, असेंद्रिय गाळाचे खडक सेंद्रिय या ठिकाणी यांत्रिक व रासायनिक पद्धती यांत्रिक आणि रासायनिक पद्धतीने तयार होणाऱ्या खडकांना असेंद्रिय गाळाचे खडक असे बघा. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राण्यांचे सांगितलं होतं. तर या ठिकाणी यांत्रिक पद्धत आणि रासायनिक पद्धत या ठिकाणी दोन्ही पद्धती सांगितल्या. यांत्रिक आणि रासायनिक पद्धत जी आहे तर यांत्रिक आणि रासायनिक पद्धतीमध्ये या ठिकाणी वालुकास्म खडक, त्याच्यानंतर सीट, त्याच्यानंतर गारगोटी, तर या खडकांचा याच्यामध्ये समावेश केला जातो. कोणते गारगोटी, त्याच्यानंतर सेल आणि वालुकास्म यांचा समावेश केला जातो. असेंद्रिय खडकांचे त्याच्यामध्ये वाळूचे खडक व मातीचे खडक, याच्यामध्ये वाळूचे खडक आणि मातीचे खडक अशा प्रकारे याचे दोन प्रकार केले जातात. कोणते नंबर 1 वाळूचे खडक आणि दुसरा आहे मातीचे खडक. जे वाळूचे खडक असतात यांच्यामध्ये छोटे छोटे रेतीचे कण असतात. तर ज्या ठिकाणी रेतीचे कण असतात त्याला आपण वाळूचे खडक म्हणतो. तर ज्याच्यामध्ये मातीचे कण असतात, ज्याच्यामध्ये मृदा असते, तर त्याला आपण मातीचे खडक असं म्हणतो. म्हणजे मृदेचे कण ज्याच्यामध्ये आहेत ते मातीचे खडक, ज्याच्यामध्ये रेतूचे कण असतील, सूक्ष्म असे रेतीचे कण असतील, त्याला आपण वाळूचे खडक असं म्हणतो. आता आपण बघू या ठिकाणी स्तरित खडक जे आहेत तर स्तरित खडकाचे या ठिकाणी गुणधर्म किंवा ज्याला आपण वर्गीकरण. तर काल आपण बघितलं होतं की अग्निजन्य खडकांचे गुणधर्म. आज आपण बघू या ठिकाणी की जे स्तरित खडक आहेत, मग स्तरित खडकांचे गुणधर्म कोणते आहेत किंवा त्याचे वर्गीकरण आपण बघू. स्तरित खडकांचे वर्गीकरण किंवा ज्याला आपण गुणधर्म म्हणतो. आपण काल अग्निजन्य खडकांचे सुद्धा गुणधर्म बघितले होते. आता आपण जे स्तरित खडक आहे तर या स्तरित खडकांचे आपण या ठिकाणी गुणधर्म बघू. तर स्तरित खडकांचे या ठिकाणी खालील गुणधर्म दिसतात. पहिला जो आहे स्तरित खडकांचे एकावर एक स्तर असतात. एकावर एक स्तर म्हणजे जे आपण स्तरित खडक बघतो किंवा ज्याला आपण गाळाचे खडक म्हणतो, तर अशा प्रकारे त्याच्यावरती एकावरती एक अशा प्रकारचे स्तर असतात. म्हणून यांना आपण स्तरित खडक असे सुद्धा म्हणतो. आपण अग्निजन्य खडक जो काल बघितला होता तर अग्निजन्य खडक हा या ठिकाणी एकसंध होता. हा एकसंध होता, याच्यामध्ये जोड शक्यतो नसतात. जेव्हा दोन वेगवेगळे ज्याचे खडक असतील त्या ठिकाणी जोड होता. परंतु हा जो खडक असतो, गाळाचे खडक असतात, या ठिकाणी तुम्हाला जोड दिसतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे आणि वेगवेगळ्या खनिज द्रव्यांचे
अशा प्रकारे या ठिकाणी जे स्तरित खडक असतात या ठिकाणी एकावर एक त्यांचे स्तर असतात, म्हणून यांना स्तरित खडक असे सुद्धा या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी आहे, या ठिकाणी स्तरित खडकात उभे स्तर आढळतात. आपण जसं म्हटलं की या ठिकाणी आडवे स्तर असतात, सोबतच या ठिकाणी उभे सुद्धा अशा प्रकारचे स्तर असतात. नुसते आडवे स्तर नसतात, तर या ठिकाणी उभे सुद्धा स्तर असतात. आणि या उभ्या स्तरानुसार मग आडवे स्तर आणि उभे स्तर, तर या ठिकाणी आपण यांची झीज बघितली तर आडव्या स्तरांपेक्षा उभ्या स्तरांची झीज जास्त असते. कारण या ठिकाणी गॅप फिलिंग जे असते तर ही गॅप जितकी जास्त असेल तर जेवढी गॅप या ठिकाणी जास्त असेल तेवढ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाहेरच्या वातावरणाचा परिणाम जास्त होतो. आणि या ठिकाणी जो परिणाम होतो हा फक्त वरच्या लेअरवरती याच्यावर परिणाम होतो, त्याच्यामुळे यांची झीज कमी असते, तर त्या मानाने यांची झीज या ठिकाणी जास्त होत असते. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी तिसरा जो भाग बघू, तर तिसरा या ठिकाणी सांगितले जाते की स्तरित खडक हा मुलायम असतो. मुलायम असल्याने झीज जास्त होते. या ठिकाणी मी म्हटलं की अग्निजन्य खडक जो असतो हा कठीण असतो, कडक असतो. तर हा जो खडक असतो हा खडक मुलायम असतो. आणि हा खडक मुलायम असल्यामुळे, मुलायम म्हणजे त्याला आपण हातामध्ये जसं पकडलं, आपण चिकन माती घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये रेतीचे कण घेतले, तर ज्या हातामध्ये चिकन माती घेतली असेल तर चिकन माती तुमच्या हाताला मऊ वाटते, त्या ठिकाणी हाताला आणि रेतीचे कण घेतले तर त्या हाताला मऊ वाटत नाही. तर ही जी मुलायम असतात हे खडक आहे, हे खडक मुलायम असतात. मुलायम असल्यामुळे यांची जी झीज असते तर यांची झीज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते, झीज जास्त होत असते. त्याच्यानंतरचा या ठिकाणी जे चौथा जो पॉइंट आहे, स्तरित खडकात अनेक असंघटित कण एकत्रित येतात. बघा या ठिकाणी हे जे स्तरित खडक आहे, तर हे स्तरित खडक या ठिकाणी असल्याच्या नंतर या ठिकाणी वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे, वेगवेगळ्या खनिजांचे पदार्थ या ठिकाणी दिसतात. कारण या ठिकाणी जे वेगवेगळ्या ठिकाणावरून वाहून आणले जो गाळ असतो, हा वाहून आणलेला गाळ तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतो. हा वाहून आणलेला गाळ या ठिकाणी दिसतो आणि वाहून आणलेल्या गाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे खनिज द्रव्य आहेत, म्हणजे वेगवेगळे खनिज द्रव्य एकत्रित आले आणि यांच्यावरती दाब पडला, उष्णता वाढली, दाब पडला आणि उष्णता आणि दाबामुळे हे एकसंध खडक निर्माण झाले आणि हे एकसंध खडक म्हणून आपण त्याला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर जो पाचवा जो पॉइंट आहे, स्तरित खडकात अनेक मूलद्रव्य असून स्तरित खडकांना वेगवेगळा रंग प्राप्त होतो. हे जे खडक असतात तर या खडकांमध्ये वेगवेगळे खनिज द्रव्य, वेगवेगळे मूलद्रव्य असल्यामुळे यांना वेगवेगळ्या या ठिकाणी आकार आणि रंग प्राप्त होतो. आपण ही जी स्टाईल बघतो किंवा या ठिकाणी वेगवेगळे जे दगड जे बघतो, तर त्यांना जो वेगवेगळा जो रंग प्राप्त झालेला असतो, हा वेगवेगळा रंग वेगवेगळ्या खनिज द्रव्यांमुळे यांना वेगवेगळा रंग प्राप्त होतो. जसे जसे खनिज द्रव्य असतील त्या प्रत्येक खनिज द्रव्याचे गुणधर्म या ठिकाणी यांच्यामध्ये आढळतात. म्हणूनच जे स्तरित खडक असतात तर या स्तरित खडकांमध्ये वेगवेगळे मूलद्रव्य असल्यामुळे या ठिकाणी यांना वेगवेगळा रंग प्राप्त होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी सहावा जो पॉइंट सांगितला आहे, तर सहावा पॉइंट मध्ये या ठिकाणी म्हटलं आहे जो स्तरित खडक असतात तर स्तरित खडकांना
स्तरित खडकांना स्तरित खडक मऊ असल्यामुळे त्यांना घड्या पडतात. आपण या ठिकाणी घडी पडते. एखादी समजा खूप कडक वस्तू असेल तर ती काय होते, तिला आपण समजा वाकवण्याच्या दोन्ही बाजूने जेव्हा प्रेशर दिला तर दोन्ही बाजूने प्रेशर दिल्याच्या नंतर ही या ठिकाणावरून एकच तुटते. ही वस्तू तुटेल, एका ठिकाणावरून तुटेल किंवा दोन ठिकाणावरून तुटेल आणि ही या ठिकाणी त्याला क्रॅक जातात. तुटल्यामुळे ज्याला आपण क्रॅक याला क्रॅक जाते. आणि दुसऱ्या बाजूने आपण जसा विचार केला, हीच समजा वस्तू जशी एखादी मऊ असेल, याला दोन्ही बाजूने आपण प्रेस केलं तर दोन्ही बाजूने समजा हा खडू आहे, याला मी दोन्ही बाजूने समजा प्रेस केलं तर दोन्ही बाजूने प्रेस केल्यानंतर हा कठीण असल्यामुळे हा या ठिकाणी तुटेल. बरोबर, हा या ठिकाणी तुटला. तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर समजा एखादा कागद असेल तर या कागदाला आपण दुसऱ्या बाजूने दाब दिला तर कागदाला दोन्ही बाजूने दाब दिल्याच्या नंतर याला फोल्ड पडतो. म्हणजे कागदाला या ठिकाणी फोल्ड पडते कारण हा मऊ आहे. त्याच्यानंतर दुसरी जी कडक वस्तू असेल तर त्याला आपण दोन्ही बाजूने दाब दिला तर दोन्ही बाजूने दाब दिल्यानंतर ती काय होणार, कडक असतील तर तुटेल. या ठिकाणी जे स्तरित खडक असतात हे स्तरित खडक मऊ असल्यामुळे याच्यावरती दोन्ही बाजूने जेव्हा दाब येतो तर दोन्ही बाजूने दाब आल्याच्या नंतर हा जो खडक असतात तर यांना या ठिकाणी घड्या पडतात. म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला मागच्या पिरियडला आपण बोललो होतो की जो हिमालय पर्वताची जी निर्मिती झाली तर ही गाळाच्या खडकांमुळे झाली. त्या ठिकाणी तेहतीस नावाचा समुद्र होता आणि तेहतीस नावाच्या समुद्रामधला जो गाळ होता हा गाळ संचय होऊन आणि दोन्ही बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या दोन्ही बाजूच्या प्लेट्स एकत्रित झाल्यामुळे या स्तरित खडकामुळे या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती झाली. म्हणजे हिमालय पर्वताची निर्मिती होण्यामागे कारणीभूत झाला तेहतीस महासागर. तेहतीस महासागर जसं कारणीभूत झालं परंतु दोन्ही बाजूने दाब पडला नसता तर या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती झाली. बरोबर, म्हणजे या ठिकाणचे जे खडक होते या ठिकाणी जे गुणधर्म आहेत या खडकांमध्ये ते मऊपणा असल्यामुळे त्यांना घड्या पडतात. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तर स्तरित खडका या ठिकाणी जीवाश्म किंवा ज्याला आपण फॉसिल्स म्हणतो, फॉसिल्स किंवा जीवाश्म आढळल्याने त्यांच्या निर्मितीचा कालावधी आपण जे फॉसिल्स बघतो, जे आपण वेगवेगळे जीवाश्म बघतो, जे आपण वेगवेगळे फॉसिल्स बघतो तर ते फॉसिल्स बघितल्याच्या नंतर आपण त्याच्यावर हे अंदाज लावू शकतो की हे कोणत्या काळामधील आहे, कोणत्या पिरियडमध्ये आहे, कोणत्या युगामध्ये ते खडक आहे. तर कोणत्या युगामध्ये असतील तर त्यांच्या निर्मितीचा काळ आणि त्यावेळेची जी परिस्थिती असेल त्यावेळेस परिस्थिती कशी असेल आणि कोणत्या काळामध्ये ते खडक असावे तर त्याच्यावरून आपण त्याच्या निर्मितीचा काळ आणि त्यावेळेची परिस्थिती जी असेल तर ती परिस्थिती या ठिकाणी आपण काय करू शकतो, काउंट केली जाऊ शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे स्तरित खडक आहेत तर स्तरित खडकाचे या ठिकाणी 7 गुणधर्म आपण बघितले. याच्यापूर्वी आपण अग्निजन्य खडकांचे गुणधर्म बघितले होते. आता आपण स्तरित खडकांचे या ठिकाणी गुणधर्म बघितले आहेत. याच्यानंतरचा या खडकांमधला जो तिसरा जो प्रकार आहे तर तिसरा प्रकार आहे या ठिकाणी रूपांतरित खडक, ज्याला आपण मेटॅमॉर्फिक रॉक म्हणतो. ठीक आहे, तर आपण तिसरा या ठिकाणी प्रकार बघू, मेटॅमॉर्फिक रॉक, ज्याला आपण रूपांतरित खडक म्हणतो. तर आपण आता रूपांतरित खडकाची कल्पना त्या रूपांतरित खडकाच्या वापराने या ठिकाणी आपण रूपांतरित खडक तर रूपांतरित जे खडक आहे तर रूपांतरित खडकांना या ठिकाणी आपण मेटा आणि मार्किंग. तर रूपांतरित खडकांमध्ये मेटा आणि मार्किंग, तर मेटा या शब्दाचा हा जो शब्द आहे
भाषेमध्ये लॅटिन भाषेवरचा जो मेटामॉर्फिक ज्याला आपण म्हणतो, तर मेटा म्हणजे या ठिकाणी परिवर्तन, मेटा म्हणजे या ठिकाणी परिवर्तन, आणि मार्फिक म्हणजे या ठिकाणी आकार किंवा ज्याला आपण आकृती म्हणतो, म्हणजे या ठिकाणी परिवर्तन. तर परिवर्तन घडवून आणणारे आकृती, परिवर्तन घडवून आणणारा आकार, परिवर्तन घडवून आणणारी आकृती, म्हणजे हे याच्यापासून शब्द तयार झाला मेटामॉर्फिक राग, म्हणजे रूपांतरित खडक. म्हणजे परिवर्तन घडवून आणणारा खडक, रूपांतरण घडवून आणणारा खडक किंवा रूपांतरण घडवून आणणारी जी आपण त्याला आकृती म्हणतो, तर अशा प्रकारचे रूपांतरण. तर मग आता जो मेटामॉर्फिक राग म्हणतो, तर मेटामॉर्फिक राग मध्ये या ठिकाणी याची निर्मिती कशी झाली? आपण अग्निजन्य खडकांची निर्मिती बघितली, त्या ठिकाणी शिलारस आणि लावारस, शिलारसामुळे या ठिकाणी लावारस बाहेर पसरला आणि जसा पसरला त्याच्यामुळे या ठिकाणी अग्निजन्य खडकांचे विसर्जन झालं आणि या ठिकाणावरून वेगवेगळ्या गाळ इथं वाहून गेला, त्याच्यामुळे या ठिकाणी गाळाच्या खडकांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी जो रूपांतरित खडक आहे, तर रूपांतरित खडकांमध्ये ह्या त्या दोघांपासून निर्माण झालेली कोणापासून? गाळाचे खडक आणि अग्निजन्य खडक यांच्या रूपांतरणामधून किंवा यांच्या संयोगातून जे निर्माण झालेला खडक आहे, म्हणजे मेटामॉर्फिक राग त्याला. जेव्हा अग्निजन्य खडक आणि रूपांतरित अग्निजन्य खडक आणि गाळाचे खडक यांच्यामधलं त्या खडकांमध्ये या खडकात कोणत्याही प्रकारचे मोडतोड न होता, याची आपण व्याख्या बघू. बाह्य व अंतर्गत शक्तीच्या, बाह्य व अंतर्गत शक्ती मूळ खडकात तोडमोड न करता, त्याच्या रचनेत आणि गुणधर्मात तोडमोड न करता रचनेत व गुणधर्मात, रचनेत व गुणधर्मात बदल घडून येतात, बदल घडून येतात, त्याला रूपांतरित खडक. या ठिकाणी जो मूळ खडक असेल, तर या मूळ खडकांमध्ये या ठिकाणी बाह्य आणि अंतर्गत शक्ती, या ठिकाणी दोन्ही प्रकारची शक्ती सांगितली आहे. तर ते दोन्ही प्रकारची जे या ठिकाणी बाह्य शक्ती आणि अंतर्गत शक्ती, तर या ठिकाणी हा जो खडक असेल, तर या खडकांवरती बाह्य शक्ती आणि या ठिकाणी भूगर्भामध्ये अंतर्गत शक्ती, अंतर्गत आणि बहिर्गत शक्तीमुळे या ठिकाणचा जो मूळ खडक असेल, तर हा मूळ खडकाला तोडमोड न करता, म्हणजे न तुटता, याच्यामधली जी रचना असेल, तर याच्यामधली रचना आणि गुणधर्म, रचना आणि गुणधर्म जे असतात, यांच्यामध्ये जे बदल घडून येतात, म्हणजे यांच्यामध्ये जे रूपांतरण घडून येते, यांची रचना जे बदललेली असते, तर त्या बदललेल्या रचनेला, यांची जी बदललेली रचना असते, तर या बदललेल्या रचनेला काय म्हणतो आपण? रूपांतरित खडक असे. म्हणजे मूळ खडकाची काय झालेली असते, या ठिकाणी रूपांतरण झालेलं असते, याचे जे गुणधर्म आहे आणि त्याची जी रचना असते, तर गुणधर्म आणि रचनेमुळे त्या ठिकाणी जो बदल घडून येतो, तर त्या बदलामुळे याला आपण रूपांतरित खडक असे म्हणतात. तर मग आता रूपांतरणाची जी कारणे आहेत, तर ही झाली आपण याची व्याख्या बघितली. त्याच्यानंतर हे होण्यामागची जी कारणे आहेत, तर या कारणामधला या ठिकाणी पहिला जो कारण सांगितलं जाते, तर पहिलं कारण आहे अंतर्गत उष्णता. अंतर्गत उष्णता, तर ही अंतर्गत उष्णता जी असते, तर या अंतर्गत उष्णतेमुळे, अंतर्गत या ठिकाणी आता सांगितलं की अंतर्गत उष्णता असते, तर या अंतर्गत उष्णतेमुळे या ठिकाणी जे खडक असतात, यांचे जे मूळ गुणधर्म असतात, ते खडक वितळतात, आणि हे खडक या ठिकाणी वितळल्यामुळे यांची जी रचना असते, जी संरचना असते, ती संरचना बदलते. मग हे खडक वितळल्यामुळे यांच्यामधून जो यांचं जे लिक्विडेशन तयार होते, आणि या लिक्विडेशनमुळे
यांचे मध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म बदलतात. गुणधर्म कसे बदलतील? कारण या ठिकाणी 4 प्रकारचे कोटीचे दगड असतील आणि हे 4 प्रकारचे जे दगड असतील हे 4 प्रकारचे दगड आपण एका ठिकाणी वितळवतो. 4 प्रकारचे दगड एकाच ठिकाणी वितळवल्याच्या नंतर त्याच्यानंतर या ठिकाणी यांची परत घनीभवनाची प्रक्रिया घडते. घनीभवनाची प्रक्रिया घडल्यानंतर या ठिकाणी 4 धातू अशा होत्या, तर 4 धातूचे गुणधर्म असलेली एक नवीन वस्तू तयार होते. या ठिकाणी जेव्हा 4 धातू असलेली नवीन वस्तू जेव्हा तयार होईल, सपोज आपण चांदी घेतलं, त्याच्यानंतर लोह घेतला, सोना घेतला आणि त्याच्यानंतर आयर्न घेतला. अशा प्रकारचे 4 धातू आपण एकत्रित केल्या. 4 धातू एकत्रित केल्याच्या नंतर जेव्हा आपण समजा एखादा रंग असेल, त्या रंगामध्ये जेव्हा आपण 4 रंग मिसळल्याच्या नंतर तिसरा कुठला तरी त्या ठिकाणी रंग तयार. त्याचप्रमाणे या ठिकाणी जेव्हा 4 प्रकारचे जे घटक असते ते अंतर्गत उष्णतेमुळे काय झाले, वितळतात आणि वितळल्यामुळे या ठिकाणी ते वितळल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे खडक तयार होतात आणि ते खडक तयार झाल्यामुळे जे ज्वाला, तर या ठिकाणी अजून एक घडत असते की जेव्हा समजा येथे ज्वालामुखीची प्रक्रिया चालू असेल आणि ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळे ज्वालामुखीची प्रक्रिया घडून आली आणि जे अंतर्गत उष्णता असेल यांच्यामुळे विभिन्न प्रकारचे जे खडक निर्माण होतात त्यांना आपण काय म्हणतो, तर अंतर्गत उष्णता. तर अंतर्गत उष्णतेमुळे या ठिकाणी खडकामध्ये वेगळे. त्याच्यानंतर नंबर दुसरा आहे या ठिकाणी दाब. तर अंतर्गत उष्णतेमुळे सुद्धा या ठिकाणी यांची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर जो भूपृष्ठ असतो तर भूपृष्ठाला घड्या पडतात. भूपृष्ठाला घड्या पडतात. भूपृष्ठाला घड्या पडून या ठिकाणी भूपृष्ठाला घड्या पडल्यामुळे जो खडक असतात तर या खडकांमध्ये दाब निर्माण. हा जो भूपृष्ठ आहे या भूपृष्ठावरती जेव्हा दोन्ही बाजूने दाब पडतो, मी आता सांगितलं की इथे समजा दोन्ही बाजूने दाब पडला असेल आणि मऊ असल्यामुळे यांना या ठिकाणी फोल्डिंग तयार होते. ह्या ज्या फोल्डिंग तयार होतात तर या फोल्डिंगमुळे यांची जी रचना असते तर यांची रचना या ठिकाणी बदललेली असते. आणि पर्वतीय प्रदेशामध्ये अशा प्रकारचे जे खडक असतात ते पर्वतीय प्रदेशामध्ये जास्तीत जास्त दिसून येतात. त्याच्यानंतरचा नंबर 3 आपण बघू या ठिकाणी द्रावण क्रिया. द्रावण, तर ही जी द्रावण क्रिया जी असते तर या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन. तर कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन जे असतो तर कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन जे मिश्रित जे पाणी असते तर यांच्याद्वारे काय होते, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन हे या ठिकाणी जेव्हा एखाद्या पाण्यामध्ये मिसळतात तर हे मिसळल्यामुळे या ठिकाणावरून तिसरा कुठल्या तरी प्रकारचा पदार्थ निर्माण. म्हणजे जेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड समजा आपण पाण्यामध्ये एक केलं, जसं एखाद्या ठिकाणी पाणी असेल किंवा एखाद्या जमिनीला ढिगा पडलेले असतील, तिथं आपण पाणी घातल्याच्या नंतर त्या ठिकाणावरून पाण्याचे बुडबुडे निघतात. हे जे पाण्याचे बुडबुडे निघत असतात, पाण्याचे बुडबुडे म्हणजे काय असते, त्या ठिकाणी असलेला वातावरणामध्ये असलेला जो ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, हे या ठिकाणावरून पाण्याचे बुडबुडे निघतात. म्हणजे जेव्हा द्रावण क्रिया घडून येते, द्रावण क्रिया घडत असताना कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन जे असतात तर यांच्या त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया घडते आणि ही रासायनिक प्रक्रिया घडल्यामुळे या ठिकाणी खडकांमध्ये काय असते, रूपांतरणाची प्रक्रिया घडते. जसं आपण चुना बघितला तर चुन्यामध्ये आपण पाणी ओतल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाफ निघत असते. म्हणजे ही जी वाफ निघते तर त्याच्यामध्ये जो विरघळलेला जो कार्बन डायऑक्साइड जो असतो हा कार्बन डायऑक्साइड बाहेर येतो आणि चुनखडी त्या ठिकाणी निर्माण होते. अशा प्रकारे द्रावण क्रियेमुळे या ठिकाणी खडकाची निर्मिती होते. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघू तर गाळाच्या खडकांमुळे जे मूळ खडक आहे आणि मूळ खडकांमुळे जे वेगवेगळे नवीन रूपांतरित खडक तयार झालेले आहेत, तर रूपांतरित खडक या ठिकाणी आपण ते बघू आणि मूळ खडक बघू. तर मूळ खडक जो आहे या ठिकाणी मूळ खडक आणि इथं आहे रूपांतरित. तर जो मूळ खडक आहे तर मूळ खडक आहे या ठिकाणी वालुका असणं. या ठिकाणी वालुका
कार्डसाइट. कार्डसाइट वालुकासमापासून या ठिकाणी कार्डसाइट खडक रूपांतरित खडक आहे, तर कार्डसाइट रूपांतरित खडक निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर चुना खडक आहे. चुना खडक मी आताच म्हटलं होतं की चुन्यामधून या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड निघतो. चुना खडकापासून या ठिकाणी संगमरवर खडकांची निर्मिती होते. म्हणजे त्याच्यातला मूळ खडक कोणता होता? या ठिकाणी चुना खडक होता. चुना खडकावरती रूपांतरण झालं, याचं रूपांतरण होऊन संगमरवरी खडक, त्याच्यामध्ये याचं रूपांतरण केलं. त्याच्यानंतर बघाय सेल याच्यामुळे अभ्रपौष्टिक्स या खडकांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर लिग्नाइट कोळसा. लिग्नाइट कोळसा ज्याला आपण लिग्नाइट कोळसा किंवा ज्याला आपण याच्यापासून बिटुमिनस किंवा अँथ्रासाइट तर बिटुमिनस किंवा अँथ्रासाइट अशा प्रकारे याची निर्मिती झाली. त्याच्यानंतर मग या ठिकाणी जो अग्निजन्य खडक हे आपण मूळ खडक बघितलं. त्याच्यानंतर ते बघू अग्निजन्य खडकांमध्ये. अग्निजन्य खडकामध्ये हा तुमचा मूळ खडक आणि या ठिकाणी रूपांतरित खडक. मूळ खडक आणि रूपांतरित खडक तर याच्यामध्ये ग्रॅनाइट बघा, ग्रॅनाइट पासून या ठिकाणी ग्रॅनाइट पासून खडकाची निर्मिती झाली. त्याच्यानंतर ग्रॅबो पासून ग्रॅबोनिस खडकाची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर बेसाल्ट पासून सिस्ट या खडकाची निर्मिती झाली. अशा प्रकारे हे आपण वेगवेगळे जे म्हणजे हे झाले तुमचे मूळ खडक आणि मूळ खडकाचे हे झालं रूपांतर. हे या ठिकाणी जे आपण संगमरवर जो बघतो, आपण घरी जो संगमरवर जो मार्बल वापरतो, तर हा मार्बल म्हणजे या ठिकाणी याच्यामुळे निर्माण झालेल्या त्यांच्यामुळे निर्माण झालेला. म्हणूनच आपण जो मार्बल जो वापरतो, तर त्या मार्बलमध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग दिसतात. आणि हे जे रंग असतात हे आर्टिफिशियली किंवा नॅचरली आर्टिफिशियली लागलेले नसतात, तर ते ऑटोमॅटिक काय झालेले असतात, रूपांतरण झालेले असतात. आणि या रूपांतरणामुळे यांना वेगवेगळे रंग दिसतात. त्याच्यानंतर स्नेल पासून अभ्रपौष्टिक्स झालं. लिग्नाइट पासून बिटुमिनस कोळसा या ठिकाणी निर्माण झाला. तर अग्निजन्य जे खडक आहे, अग्निजन्य खडकांपासून सुद्धा रूपांतरित खडक निर्माण झालेले आहे. तर ग्रॅनाइट पासून नीस, त्याच्यानंतर ग्रॅबो पासून ग्रॅबोनिस आणि बेसाल्ट पासून सिस्ट खडक अशा प्रकारे निर्माण झालेले. त्याच्यानंतर आपण आता याचं बघू. तर या ठिकाणी रूपांतरित खडकांची सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत. तर रूपांतरित खडकांची आता आपण वैशिष्ट्ये जसं आपण गाळाच्या खडकांची वैशिष्ट्ये बघितली होती, तर गाळाच्या खडकांप्रमाणे या ठिकाणी जे रूपांतरित खडक आहेत, तर रूपांतरित खडकांचे या ठिकाणी रूपांतरित खडकांची वैशिष्ट्ये. तर रूपांतरित खडकांच्या वैशिष्ट्यामध्ये या ठिकाणी पहिले त्याचे वैशिष्ट्य आहे रूपांतरित खडक भरी, त्याच्यानंतर कठीण, लवचिक व न झिजणारे असतात. जे सहजासहजी ते न झिजतात. बघा, रूपांतरित खडक जे असतात ते भरीव असतात. जे भरीव ज्याला आपण पोकळ म्हणतो आणि भरीव म्हणतो, तर या ठिकाणी ते भरीव असतात. त्याचप्रमाणे ते कठीण सुद्धा असतात. त्याच्यानंतर लवचिक सुद्धा असतात आणि न झिजणारे असतात. आपण या ठिकाणी अशा प्रकारचे जे दगड असतात, तर हे दगड बहुतेक मला असं वाटते की आपण आपल्या घरी जे स्टाईल जे लावतो, तर घरी जे मार्बल किंवा जे स्टाईल लावलेली असते ते अशा प्रकारची असतात.
जे रूपांतरित खडक आहे ते याचे रूपांतरण झालेलं असावं. गाळाच्या खडकाचं आणि अग्निजन्य खडकांपासून जो यांची निर्मिती झाली, यांच्या निर्मितीपासून रूपांतरणापासून जे रूपांतरण झालं तर हे आहे तुमचे रूपांतरित खडक. त्याच्यानंतर जे आहे नंबर 2, या खडकात जीवाश्म आढळत नाही. जीवाश्माचे अवशेष आढळत नाही. हा जो खडक असतो यांच्यामध्ये जीवाश्माचे कुठलेही अवशेष नसतात. म्हणजे या खडकामध्ये जीवाश्म नसतात. म्हणजे या ठिकाणी मी पूर्वी जे सांगितलं होतं की वनस्पतींचे अवशेष, प्राण्यांचे अवशेष, अशा प्रकारे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अवशेष आढळत नाही. कोणत्या खडकांमध्ये? रूपांतरित खडकांमध्ये कुठल्याही प्रकारचे जे अवशेष आहेत तर ते अवशेष आढळत नाही. त्याच्यानंतर पर्वताचे अंतर्गत भाग, पर्वताचे अंतर्गत भाग आणि विस्तीर्ण पठाराचे भाग व विस्तीर्ण पठाराचे भाग यांच्यामुळे तयार झालेले आहे. यांच्यामुळे तयार झाले म्हणजे जो पर्वताचा जो अंतर्गत भाग असेल तर पर्वताचा अंतर्गत भाग, त्याच्यानंतर जे पठार आहे, विस्तीर्ण जे पठार दिसतात, विस्तीर्ण पठार आणि अंतर्गत जे पर्वताचे अंतर्गत भाग असतात तर हे या ठिकाणी यांच्यामुळे रूपांतरित खडकांमुळे निर्माण झालेले असावे असं या ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जे चौथं जे आहे, चौथा आहे या खडकात वेगवेगळी खनिजे आहेत. वेगवेगळी खनिजे या खडकांमध्ये सुद्धा वेगवेगळी खनिजे आढळतात. यांच्यामध्ये जीवाश्म आढळत नाही. म्हणजे कुठल्याही वनस्पतीचे, प्राण्यांचे जे अवशेष असतील हे आढळत नाही. हे लवचिक असतात, कठीण असतात, भरीव असतात. त्याच्यामुळे यांची जी झीज असते ती न झिजल्यामुळे यांची जी झीज असते ती झीज खूप कमी असते. आणि त्याच्यानंतर जे पर्वताचे अंतर्गत भाग आणि विस्तीर्ण पठाराचे जे भाग असतात हे यामुळे बरेचसे भूभाग निर्माण झाल्याचा आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अशा प्रकारे जे रूपांतरित खडक आहेत तर हे रूपांतरित खडकांची निर्मिती आणि गुणधर्म बघितले आहेत.